हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आहे ना, खूप छान वातावरण झालेलं आहे आणि थोडंसं संध्याकाळच्या वेळेस वरती टेरेसवर आलो होतो आणि आता मी ब्लाऊज शिवत होते. तर ब्लाऊज शिवता उठले आणि पाहुणे आलेले आहेत आज. तर आज आले आहेत माझ्या भाची आणि दोघी जणी आले आहेत. कॉलेजला सुट्टी होती त्यांना, त्याच्यामुळे त्यांच्या मामाला म्हटलं घेऊन या, 2-3 दिवस राहतील. आणि ना आता आम्ही बनवलेले, तर मिस्टरांनी बनवलेलं आहे आज सुक्का आणि बिर्याणी. आणि लाडक्या भाच्या आल्या म्हणजे आणि मी मदत केली, ते गेलं पुढं. असं असतं. मामा मामीला भाच्या म्हणजे कसं असतं, आल्यानंतर आनंद वाटतं ना, मग दोघांनी मिळून केलं ना छान. आणि आम्ही दोघांनी मिळून बनवलंय. मी आता अजून मला एक ब्लाऊज शिवायचा आहे रात्रीचा, सकाळी अर्जंट द्यायचा आहे. नाही, उद्या यांना गावाला पण जायचं आहे. उद्या म्हटलं जरा गावाला जाऊन येऊ. मला पण जायचं चालू आहे गावाकडे. सुरेखाला म्हटलं होतं चालू जाऊन येऊ, पण मग आता या दोघी आल्या, सुरेखा गेली. तसं आल्या असते तरी चाललं असतं, त्या राहिल्या असते तिघी जणी, मस्त एन्जॉय केला असतं त्यांनी. पण आहे ना, मला ब्लाऊज शिवायचे. पण बघन मी, तुम्ही लय सकाळी सकाळी नाही, तेवढे सकाळी सकाळी मला निघून वाटत. 8:30लाच मला निघून वाटत. 9:30 मला आवरून निघावं लागेल थोडंफार. किती तुम्ही जा एकटे, यांना माहिती ही लवकर येत नाही सकाळी, त्याच्यामुळे एकटेच जाऊन येत्या. तुम्हीच जाऊन या, मस्त आंबे बिंबे घेऊन या. आंबे आहे ना? आंबे आहे का? पण आंबे आहे का संपले? लोणच्याचा आंबा आहे गावाकडे. आणि खायचा नसेल. लोणच्याचा आंबा आहे. लोणच्या ह्या वर्षी काय आम्ही गावाकडून अजून काही वगैरे आणलं नाही, चक्कर झालं नाही. काढलेला त्याच्यामुळे थोड्याशा वल्ल्या शेंगा पण घेऊन वल्ल काढला का? मस्त आणा मग उद्या. आता सध्या स्वयंपाक चालू आहे आणि आमच्याकडे इतकी जास्त गरमी होऊ राहिली ना, खूप जास्त हीट वाढली. आणि काल पाऊस पण आला होता, अचानक पाऊस आला. तर आता मुली गेलेल्या आहेत सगळ्या टेरेसवरती खेळायला. तर आज आलेले आमच्या भांजा दोघी, अश्विनी आणि सपना. अश्विनी लाजती थोडी. लाजू नको ग, लाजायचं नाही, व्हिडिओत मस्त छान बोलायचं, छान छान. बसली आणू. दीदी खूप लाजू आहे. आणू लाजू नको ग. आणि इकडे आता पाहुण्यांसाठी बेत बनवलेला आहे. तर आज खरं आहे ना, मस्त असा आमरस पोळी बनवायचा बेत केला होता मी. पण मुली म्हटल्या की आम्हाला आहे ना तुमच्या हातची बिर्याणी खायची आहे, त्यामुळं मग आधी बिर्याणीचा बेत केला, नंतर बघू आमरस पोळीचा. सुट्ट्या आहे म्हणून आलेले, तसे काही येते नाही. आता कॉलेजला आहे दोघी पण, कॉलेज घरले दोघं पण एकाच फील्डमधल्या दोघी. इंजिनिअरिंगमध्ये जाणार आहे काय? कॉमर्स, अकाउंटंट, बँक अकाउंट मॅनेजर होणार आहे दोघी पण. आता आपलीच बँक खोलू एखादी, बरं का? आहे का नाही? सगळ्या मुली आपल्या बँकेमध्ये, एक मॅनेजर, एक डायरेक्टर, सगळे असिस्टंट अकाउंटंट, आहे का नाही? आणि मी रिटायर. चला आता बिर्याणी उतावा मारू. सकाळी सकाळी सुरेखाचं चालू आहे इकडं ब्लाऊज. 8:30 पिको फॉल हात शिलाई करून घेतलेली, फॉल लावलेले. सकाळी 6लाच उठलेली. झालं शो. हाय फ्रेंड, चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज खूप दिवसातून आलेले, आज गावाकडे. संडेची आज सुट्टी होती, त्यावेळेस आलो होतो इकडे आता गावाकडे. तर आता भर टाकायला आलेले आहे. तर कॉलम घेतलेले आता वरती, आणि आता PCC करायची, त्याच्यामुळं मग आता मुरम वगैरे टाकलेलं आहे. तर आता बरंचसं काम उरकत आलेलं आहे आता. तर आता इकडं मुरम टाकलेला आहे, कॉलम पण वरती घेतलेले, आणि इकडं एक्स्ट्रा मुरम येतो इकडं टाकलेला आहे. आणि आता एकदा PCC झाली का डायरेक्ट मग आता वीट बांधकाम चालू होणार, नंतर स्लॅब. तर इकडं लावलेले फ्लावर. तर या वावरामध्ये कांदे होते, कांदे काढले, आणि इकडं फ्लावर लावलेले. फ्लावर आता 8 दिवस झालेले लावून. नळाचे कनेक्शन बसवलेले, तर नळाला फास्ट पाणी, एकदम प्रेशरने पाणी नळाला. तर हा कॉक पण बसवलेला आहे. चांगलाच उडाला. हा कॉक पण बसवलेला आहे. इकडं मिरच्यांना खूप मिरच्या आलेल्या आहे. तर टोमॅटो आता लाल झालेले, तोडायला आलेले, उलगत आलेले टोमॅटो. थोड्या मिरच्याने आवडतं, हिरव्या मिरच्या लाल पण झालेले आहे झाड. गावाकडे बावडू पाड खातो इकडं. बावडूने आंबे उतरवलेले इथं.
सगळे पिकलेले आंबे पाडे एकदम मस्त. हापूस आंबा आहे का रे बावडू? एकदम पाड्या. वा वा वा, काय मस्त एकदम. ते काढलेत आम्ही लोणच्याला थोड्या कैऱ्या काय झाडाच्या. बावडूने मस्त तयारी केलेली आहे आता. आडी कधी लावायची बावडू? संध्याकाळी. तर पाड खायची खूप मजा झाली आमची आज. तर कोणता बी मस्तपैकी जो आवडेल तो खायचा. हा एकदम भारी आंबा आहे. हा खाऊन पाहतो बरं जरा. चिक्कूला आलेले छोटे छोटे चिक्कू. ते एक आलेलं आहे छोटा चिक्कू. इकडं आंब्याला आंबे आले होते पण पोरांनी खाऊन घेतले. पेरूला आता खूप छोटे छोटे पेरू लागलेले. मोठा एखादा आहे काय खाण्यासाठी. इकडे केलेली खाली मका जनावरांसाठी. बकरा. अय मॅडम काय आणि रात्री मग कावाला थांबले ना. आज पोरीला म्हणते थांबा तर पोरी निघाले. काय होतंय अश्विनी? करमाना करमाना मग दाजी म्हणते ना आमच्या इकडे चला. हा ना, अश्विनी लय फिरायला भेटलंय या उन्हाळ्यात सुट्टीत. यांची दोघींचं काय चाललंय? वॉलपेपर चालू आहे. हा का, मजा आहे मग तुमची. आणि सपना तुम्हाला काय प्रॉब्लेम थांबायला? आता करमणार नाही मला. हा सबर सपनाला तर कुठंच करमत नाही. अनुष्काला तर फार कुठंच करमत नाही. तू जाय मग आत्याच्या घरी एक दिवस. चल ना मग. जाय ना. तुम्ही चला, जाऊ दे मग मामी. मी तर लगेच येईन, तयार आहे चला मी. मग तुम्ही. चला मग. येऊ एक दिवस अनुष्का आणि मीच येईन. चला मग निघाले पुरे. आज मिस्टर गेले ते गावाला. मस्त असे वाडीला गेला आंब्याचे झाडाला पिकलेले. काही कच्च्या कैऱ्या आहे पण लोणचं बनवणार आहे आज. तर फ्रेंड्स आता लोणच्याची तयारी चालू झाली सुरेखाचा पाय पसरून इकडं. आता कैऱ्या मस्त पाहिजे सुरेखाने सेपरेट केलेल्या. इकडं काही केलेलं नाही सेपरेट. तर इकडे दोन काढलेले. हा काही इकडं पाडाचे काढलेले सगळे बाजूला. पाडाला आधी स्वच्छ धुवून सुकवावं लागतं. मग फॅन बिन लावायचं नाही का? एवढा घाम आलाय म्हणलं तुला. लाईट बिल वाचून राहिली. लोणचं यावर्षी चांगलं झालं पाहिजे, खराब झालं नाही पाहिजे. काय गेल्या वर्षी तुझा ट्रॅक्टर वापरली, यावेळेस माझी ट्रॅक्टर वापरायची. तुमची वापरली ती मागच्या वेळेस. बरं यावेळेस काय वाळवल्या नाही काय नाही, वल्ल्यात फोडल्या. चालेल यावेळेस तुझी मग. हॉटेल एक काही वेळ ठेवू नको बरं का. तर आता आहे ना आम्ही कैऱ्या फोडायला घेतले आहे आणि बऱ्याचशा कैऱ्या खराब निघले. अजून तेवढे बाकी फोडायचे, म्हणजे तिकडचे ठेवलेले आहे ते पिकायला ठेवले आहे. आणि आता ह्या बाकीच्या 10-15 कैऱ्या आहेत त्या फोडायच्या आहे. आणि इकडे एवढं लोणचं फोडून झाले आमचं. पण ते पिवळ्या कैऱ्या का निघताय तेच काही कळाना. लोणचं टिकन का याचं? पाडायला लागल्यावर कैऱ्या आणायला गेले. थोडं लवकर जा म्हणलं होतं तुम्हाला. नाही माझे मिस्टर लय आळशी. मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी पण त्यांनी असंच केलं, पूर्ण लोणचं खराब करून टाकलं. तेव्हा या कैऱ्या होत्या ना? हा ते लागलं का? हौसे